नारद ऐकणार आहोत अगदी छोट्याशा बालकाकडून. प्रणव भाऊराव मोरेसाठी जोरदार टाळी वाजू द्या. जोरदार छत्रपती शिवरायांची गारद अर्थात घोषणा देणार आहे तो. नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रणव भाऊराव मोरे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छोटीशी माहिती सांगतो. जगदंब जगदंब इतिहासाच्या पानावर, रेतेच्या वनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती महाराज. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शाजी भोसले. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी पुणे येथे शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई शाजी भोसले व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले. बाळ शिवराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली व स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी आपल्या बाळ संगड्यांना सोबत घेऊन तोरणा किल्ला जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधले. शिवराजांनी निर्माण केलेले स्वराज्य बुडवण्यासाठी एकीकडून आदिलशाहीने व दुसरीकडून मोगल शाहीने मोठमोठे सरदार पाठवले. पण शिवराजांनी या सर्व सरदारांचा दारुण पराभव केला. म्हणून मी म्हणेल, चमकत्या तलवारी रंगल्या शाल लाल, यनांचा रक्तांचा जणू उधळला गुलाल. शेवटी मी जाताना एवढंच सांगेल की शिवराय सांगायला सोपे, शिवराय ऐकायला सोपे, शिवरायांचे जयघोष करणे सुद्धा सोपे, पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे. आणि जो शिवरायांना स्वतःच्या चरणात आणेल तो जगावर राज्य करेल. एवढं मी बोलताना थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजेश्वरपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अश्वजागृत, अश्वप्रजानवेष्टित, नयालंकाय मंडित, शस्त्र पारंगत, राजनिकी धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी राजाधिराज, राजा शिव छत्रपती महाराज की जय. नमो पार्वतीवती हर हर प्रतिपचंद्र लेखी हो, वर्धे विष्णु वंदिता, साशिव शेषा मुद्रा भद्रा राजते. दम लागतो बॉस. म्हणजे स्टेजवर येणं, पाठांतर करणं इतपत ठीक आहे, पण छत्रपतींची राजमुद्रा आता आपण नाही, इथे स्पर्धा नाही करणार, पण खरं सांगायचं कोणाकोणाची राजमुद्रा पाठ आहे छत्रपतींची. 1 2 1 2 1 2. क्या बात आहे. 2 राजमुद्रा पाठ आहे. प्रणव साठी जोरदार टाळी वाजू द्या. जोरदार. मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या वतीनं 501 रुपयांचं पारितोषिक, त्यासोबतच श्री राजेश दादा दाखिणकर अखिल भारतीय सेना ठाणे जिल्हा प्रमुख यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक. मी विनंती करतोय प्रणवचा यथोचित सन्मान करावा. रुद्रांश मनोज वाणी यांच्याकडून देखील 501 रुपयांचं पारितोषिक. अच्छा, असं नावच असं सांगितलं का? नाव असं आहे की प्रणवची आजी नंदा आजी यांच्याकडून देखील 501 रुपयांचं पारितोषिक आहे. राजेशदादा दाखिणकर, आपणास विनंती आहे, आपण या छोट्याशा मावळ्याचा सत्कार करायचा आहे. ये बात. राजेश दादा ने जिसको गोद में उठा लिया समझो चमक गया.
वा वा वा, पुन्हा एकदा प्रणवसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण हे संस्कार घरातून होतात. तो घरातून हे संस्कार झाले पाहिजे. आपला कल्याण महोत्सवचा मंच त्यासाठी सज्ज आहेच, आपल्या स्थानिक कलाकारांना वाव देण्यासाठी, संधी देण्यासाठी सज्ज आहेच, पण मुळात घरातून हे संस्कार झाले पाहिजे. त्याच्या पालकांसाठी जोरदार टाळी वाजू द्या. चला, 5 पैठणी साड्या